जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन ह्या पुस्तकातील आज 16 जूनचं प्रवचन. आज साधारणतः 10 वर्षापूर्वी माझ्या आईला देवाज्ञा झाली होती 16 जून. तर आई पहिले महाराजांची भक्त नव्हती. आई महाराजांचा राग करायची आणि मग ती भरपूर जप करायची आणि सतत महाराजांचं नावच मरेपर्यंत तिच्या तोंडी होतं. तर त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे, पण प्रवचन वाचून झाल्यानंतर. जय श्रीराम. परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवत प्राप्तीकरिताच आलो. आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो. भगवंताने आता मला मनुष्य योनीत आणले. भगवंता, आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मास आलो, नाहीतर लगेच तू कोण असे म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो. याला काय करावे? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो. यात दोष गंगेचा की माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात. मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे? असे कसे म्हणावे असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणाला, याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे, म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल. असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे रोज स्नान करणारे तरी आपले अंतःकरण शुद्ध झाले आहे असे त्यातल्या कोणालाच वाटले नाही. तेवढ्यात वरडा करता एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातात काठी टेकीत आला. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला. आणि आश्चर्य म्हणजे त्या रोगाचा रोग एकदम बरा झाला. असे हे गोरगरीब भोळे भाबडे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे काही येते